नमस्कार मंडळी, आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। हॉटेलमध्ये जेवायला गेलं की आपल्याला स्टार्टर लागतं। स्टार्टर म्हणलं की आपल्याला मंचुरियन हवंच। मग चला आपण रेसिपीला सुरू करू। कोबी घेतला, कोबी खिसून घेतला किंवा मिक्सरमधून काढून घ्यायचं अशा पद्धतीनं। त्याच्यामध्ये मी आता गाजर टाकलं खिसून, अशा पद्धतीने गाजर खिसून टाकलं, काकडी टाकली, कांदा टाकला, काकडी टाकली आणि आता हे तोंडलं। स्पेशली मी ह्याच्यामध्ये तोंडलं टाकलेलं आहे कारण शरीराला चांगलं असतं म्हणून। आता त्याच्यामध्ये मी हे अद्रक पेस्ट टाकली। अशा पद्धतीने मी हे सगळं इन्ग्रेडियंट टाकून घेतलेलं आहे। आता थोडं मिरची पूड टाकते आणि जसं पाहिजे तसं मीठ घेतलेलं आहे मी। एक टेबलस्पून 1 टीस्पून मीठ घेतलेलं आहे। अशा पद्धतीनं गरम मसाला पण टाकला मी त्याच्यामध्ये बघा। अशा पद्धतीने सगळे इन्ग्रेडियंट मी एकत्र करून घेतले। आता त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकून घ्यायचा। जवळपास मला 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतला आणि 3 टेबलस्पून मी मैदा घेतलेला आहे। आता तुमचं मिक्सचर कशा पद्धतीचं आहे त्याच्यानुसार तुम्हाला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घ्यावं लागेल, पण प्रमाण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे मैदा। अशा पद्धतीनं आपण हे फ्लॉवर घ्यायचं, पीठ घ्यायचं। हलक्या हाताने आपण असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलं अशा पद्धतीनं बघा। हात धुवून घेतला मी आता आणि असे छोटे छोटे हे बॉल करून घेतले। हे सगळे बॉल करून घ्यायचे आणि आपण आता सगळे बॉल करून घेतले। आता मी शेगडीवर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये पाहिजे तेवढं मी तेल ओतून घेतलं कारण हे बॉल आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या तळले पाहिजेत म्हणून मी तेल बऱ्यापैकी ओतून घेतलेलं आहे, गरम केलेलं आहे बऱ्यापैकी। आणि मध्यम आचेवर, म्हणजे जास्त तेल तापवलेलं असायला पण नाही पाहिजे कारण आपण जर सुरुवातीला आपण जास्त तेल तापलेलं ह्याच्यामध्ये टाकलं तर वरूनच तेवढं भाजेल आणि आतलं तसंच कच्चं राहील। म्हणून मध्यम आचेवर हे तेल हे करायचं आणि त्याच्यामध्ये हे बॉल टाकून तळून घ्यायचे। अशा पद्धतीने हे तळून घेतले आणि नंतर आपण एकदम जास्त तेल तापवायचं आणि जवळपास एक 10 सेकंद आपण नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये हे तेलामध्ये काढून घ्यायचे। अशा पद्धतीने हे लास्ट अशा पद्धतीने आपण हे काढून घेऊ। प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। असे बॉल मी सगळे बॉल काढून घेतले बघा। अशा पद्धतीने एवढे बॉल झालेले आहेत माझे, सगळे काढून घेतले। छान झालेत ना बॉल? छानच झालेत बॉल। चला मग आता आपण ग्रेव्ही करून घेऊ। गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं 2 चमचे आणि त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि त्याच्यामध्ये आता मी लसूण टाकला। लसूण बऱ्यापैकी घ्यायचा। त्याच्यामध्ये अद्रक पेस्ट टाकली। आता मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली, याला हलवून घेतलं थोडं। कांदा टाकला आता। कांद्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे तेल हे थोडं थंड झाल्यासारखं झालं बघा। गॅस मी मोठा करून घेतलेला आता। अशा पद्धतीने हे कांदा, लसूण, अद्रक, मिरची वगैरे व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायची। कांद्याचा कलर पण आता चेंज होत आहे। अशा पद्धतीने हे आपण टाकून घ्यायचं। त्याच्यामध्ये मी कांद्याचं जे पांढरा भाग असतो त्याची स्प्रिंग करून टाकलेला आहे बघा। हे
ह्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट कॅप्सिकॉन, मिरची, कांद्याची पात, अद्रक, कांदा वगैरे हे सगळं मी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे. आता त्याच्यामध्ये कॅप्सिकॉन टाकून घ्यायचं. शिमला मिरची आपण टाकून घेतली त्याच्यामध्ये. बघा शिमला मिरची टाकल्यामुळं कलर कसा वेगळा दिसतोय. त्याच्यामध्ये हे कांद्याची पात बारीक तुकडे करून टाकून घेतले. अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं. आता थोडं लाल तिखट टाकलं, 1 टीस्पून अशा अंदाजाने मी 1 टीस्पून तिखट टाकलं लाल. आता मी 1 टीस्पून मीठ टाकते. याला हलवून घ्यायचं व्यवस्थितरित्या. आता सगळं शिजत आलेलं आहे, व्यवस्थित फ्राय झाले सगळं. आता मिरची पूड थोडी टाकली मी, अर्धा चमचा, अर्धा टेबलस्पून मिरची पूड टाकून घेतली. आता बऱ्यापैकी शिजलेला. आता मी ह्याच्यामध्ये चिली सॉस टाकला 1 चमचा, 1 टीस्पून चिली सॉस टाकला, 2 टेबलस्पून टोमॅटो केचप टाकलं. आणि आता त्याच्यामध्ये मी सोया सॉस टाकते 2 चमचे. असं 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे टोमॅटो केचप आणि 1 चमचा रेड चिली सॉस हे टाकून घ्यायचं, हलवून घ्यायचं. अशा पद्धतीने हे आपण हलवून घेत आहोत. आता बघा किती व्यवस्थित वेगळेपणा दिसून येते. ह्याला कलर पण कसा डार्क आला सोया सॉसनं. आता कॉर्नफ्लॉवर घेतलं 1 चमचा, पाण्यामध्ये टाकून घेतलं आणि थोडी ग्रेव्ही करण्यासाठी मी त्याच्यामध्ये हे कॉर्नफ्लॉवरचं लिक्विड मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे. बघा हे टाकल्यामुळं कन्सिस्टन्सी आली आणि दिसायला पण छान दिसते ते. अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये हे थोडं कांद्याच्या पातीचे बारीक काप्स टाकले. आता हे बॉल ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे, हलवून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण हे सगळं हलवून घेतलेलं आहे. चला मग आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ. अशा पद्धतीने हे सर्व करून घेतलेलं आहे. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. थँक्स फॉर वॉचिंग.